आहे. खरा मार्ग जर कोणता असेल तो संतांचा भक्ती मार्ग आहे. त्या तपोनिधीला सुद्धा मी लाज वाटायला लावणार आहे. इतका मोठा भक्ती मार्ग निर्माण करणार आहे. यज्ञ असेल, दान असेल, कोणतीही ज्ञानाची समग्र परंपरा असेल, या समग्र परंपरेला कुठेतरी आपल्यामध्येच कमतरता आहे याची जाणीव त्यांना करायला लावेल. आणि त्याच्यानंतर जे काही संबंध आमच्या वारकरी मंडळी आहेत त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे आम्ही जन्माला आलो आणि आमचं काय भाग्य आहे की आम्ही जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत बघितला, म्हणजे साक्षात आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं. आमच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही असं आमच्या वारकऱ्याला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचा भक्ती मार्ग मी रूढ करणार आहे असं तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात. कीर्तनाच्या सुरुवातीला थोडासा परिहार करू देणं कर्म प्राप्त आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु तुकोबरायांच्या विजयनिमित्त अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण हा शेतकरी कीर्तन महोत्सव साजरा करत आहोत. ज्या पहिल्या वर्षी शेतकरी कीर्तन महोत्सव साजरा झाला त्यावेळेस या ठिकाणी मला उभं करण्याचं, धाडस करण्याचं काम आमचे गुरुवरी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केलं. त्याबरोबरच आमचे अजयजी बुरांडे सर्व आपण या ठिकाणी बसलेले आहात. यांनी मला या ठिकाणी बोलायला उभं केलं. पहिल्यांदा प्रवचन करायला सुरुवात करायला दिली आणि त्याच्यानंतर महाराज माझ्यामध्ये एवढे ताकद त्यांनी या संत विचारांची भरली. 180च्या स्पीडनं पळायला लागलो. आज 1.5 वर्षामध्ये माझं हे 99वं कीर्तन आहे. एक कीर्तन कॅन्सल झालं नाही तर 100 झाली असते, 100 झाली असते आपली कीर्तन शेतकरी महोत्सवामध्ये. पण हे माझं जवळकोटचं रद्द झालं. रद्द म्हणजे पुढे ढकललं. आणि म्हणून या शेतकरी महोत्सवाचं प्रोजेक्ट काय जाहीरपणे सांगता आलं पाहिजे की शेतकरी कीर्तन महोत्सवाला काय दिलं तर शेतकरी कीर्तन महोत्सवानं हरिभक्तपरायण डॉक्टर बालाजी महाराज जाधव महाराष्ट्राला दिलेले. मी कुठेही जाऊन सांगत होतो अभिमान आहे. काय सत्य झालं पाहिजे याच्यासाठी झाले पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांनी आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे वारकरी संप्रदायावर काही कमी टीका झाली नाही. महाराष्ट्राच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या संतांनी शेंगदाणे खाऊन या महाराष्ट्राची हवा दूषित केली म्हणणारी मंडळी सुद्धा याच मातीतली आहेत. याच मातीतली आहेत. फक्त पोशाख बदलून, वेश बदलून आपल्यामध्ये घुसतात, आपल्याला पत्ता लागत नाही. हा एवढा फरक आहे. या शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी मला पुन्हा एकदा, मला वाटतं पहिल्या वर्षी होतो मी, दुसऱ्यावरती पहिल्यांदा प्रवचन केलं, दुसऱ्यांदा कीर्तनाला उभं केलं, तिसऱ्या वर्षी मी होतो आणि हे 4थं वर्ष मी म्हणलं महाराज आता रोज रोज पाहुणा जर रोज घरी आला तर बरं वाटतं का. आणि रोज उठलं की तोडवणी करून हे आलं, याला काय चहा पाणी द्यायला असं म्हटलं जातं. मला आता थोडंसं लोकांना वाटू द्या जाधव महाराज आता कोण आहे जरा विस्मरणा जाऊ द्या असं म्हटलं. पण सोन्नर महाराज आणि बुरांडे साहेब बसले म्हणजे तुकाराम बिदूच्या दिवशी सकाळचा जो वेळ आहे तो रिकामा आहे, बोलवा जाधव महाराजाला. आता या दोघांनी बोलवलं मी येणार नाही असं घडणार आहे का. ते म्हणले विनंती. मला अरे विनंती तुम्ही आदेश आम्हाला द्या, तुम्ही वाटेल तेव्हा आदेश द्या. तुमच्या आदेशानुसार हाकेला वळ देण्याचं काम हरिभक्तपरायण डॉक्टर बालाजी महाराज जाधव करणार आहे. कारण मी या भूमीमध्ये घडलेलो आहे त्याच्यामुळे इथं येणं हे माझं सौभाग्य आहे. महाराज लक्षात घ्या या मातीमध्ये ही ताकद आहे, ही विचारांची ताकद आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे दुर्गेशजी जाधव आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, तेही बसलेले आहेत. विकासजी कवडे आहेत, संबंध आमचे शेतकरी बांधव सगळे वारकरी, आमचे मृदुंगाचार्य आदरणीय गणेश महाराज या ठिकाणी आहेत, आमचे गायनाचार्य बालाजी महाराज आहेत, विनेकरी महाराज. आपण सर्वजण सर्वांचं मनपूर्वक पहिल्यांदा स्वागत करतो आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करणार आहे. बांधवांनो, या देशामध्ये शेकडो नव्हे हजारो वर्षाची परंपरा आहे आणि हा जो 6 चरणाचा अभंग कीर्तनासाठी निवडला. एकीकडे 5000 वर्षाची परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे. ज्ञान आलं म्हणजे अहंकार आला आणि अहंकार आला की श्रेष्ठत्व आपोआप मनामध्ये येतं. महाराज लक्षात घ्या जी गोष्ट सायासानं प्राप्त होते, मी काय सांगितलं, जी गोष्ट सायासानं प्राप्त होते त्या गोष्टी माग अहंकार हा आपसूक येत असतो. लक्षात घ्या मी काय सांगितलं. सायास म्हणजे कष्ट करावे लागतात त्याच्यासाठी. बरोबर आहे. बरं कष्ट करायला हरकत नाही, पण कष्ट करण्यासाठी सुद्धा सगळ्यांना संधी नाही. काही लोकांनीच कष्ट करायचे, बाकीचे स्पर्धेच्या बाहेर. आणि ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही त्यांना सुद्धा नाकारण्याची व्यवस्था या देशामध्ये हजारो वर्षापासून आहे. परंतु या हजारो वर्षाची व्यवस्था एकीकडे आणि या व्यवस्थेला मातीमोल करणारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या समाज भक्ती मार्गाचा फक्त 6 चरणामध्ये परामर्श घेतात आणि या 6 चरणाच्या माध्यमातून ही संपूर्ण व्यवस्था त्यांना कुठेतरी मनातल्या मनात कमीपणा वाटावा अशा पद्धतीचं कार्य जगद्गुरु तुकोबरायांनी केलं आणि ते केवळ 6 चरणाच्या अभंगातून मांडलं. हे जगद्गुरु तुकोबरायांचं श्रेष्ठत्व आहे. विठोबा आणि मग सांगतो ज्ञानाची परंपरा आहे. आता लक्षात घ्या ब्रह्मज्ञान घोट दिन लाल ब्रह्मज्ञान आहात असं म्हटल्यानंतर ब्रह्मज्ञान काय हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे.
पहिल्यांदा ब्रह्मज्ञान हा शब्द ब्रह्मापासून उत्पन्न झालेला आहे. ब्रह्म म्हणजे काय? जगामध्ये एकमेव सत्य जे आधीही होतं, आजही आहे आणि नंतरही राहणार, याला ब्रह्म म्हटलं जातं. बरोबर आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकमेव ब्रह्म पांडुरंग परमात्मा, याच्या पलीकडे ब्रह्म नाही. आम्हाला माहित असणारा ब्रह्म पांडुरंग परमात्मा आहे. बरोबर आहे. तीर्थांच्या बाहेर आणि व्रतांचं ते फळ ब्रह्म ते केवळ पंढरी हे संत नामदेव महाराजांचं चरण. काय म्हणतात? ब्रह्म एकच ते म्हणजे पंढरपुरामध्ये आहे. परंतु परंपरा अशी आहे महाराज की ब्रह्माला जाणून घेण्यासाठी या देशामध्ये काही साधनं निर्माण केलेली आहेत व्यवस्थेनं. ब्रह्म जाणून घ्यायचंय तर तो ब्रह्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करावी लागेल. पण ज्ञानाची प्राप्ती करण्याचा सर्वांना समान अधिकार नाही. फक्त विशिष्ट लोकांना अधिकार आहे. त्याच लोकांनी अध्ययन करायचं, ग्रंथांचं वाचन करायचं आणि अध्ययन केल्यानंतर जे ज्ञान होतं त्याच्यानंतर ब्रह्माचं स्वरूप जाणल्यानंतर ते ब्रह्मज्ञानी होतात आणि आत्मस्थितीला पोहोचतात. असा तो मार्ग आहे. आणि आम्ही पहिल्याच फेरीमध्ये आऊट, तिथे जाऊ शकत नाही. शाळेच्या बाहेर बसा. काय बसायचं शाळेच्या बाहेर? शाळेमध्ये यायचं नाही. आता मला सांगा, स्पर्धेमध्ये नसल्यानंतर आता स्पर्धेत भागच घेतला नाही महाराज, मग माझा नंबर आला नाही असं कसं म्हणू शकता? आमच्या कॉलनीमध्ये एक महाराज पेढे वाटत होते, वडील पेढे वाटत होते आणि पेढे वाटता वाटता माझ्याकडे आले, माझ्या हातामध्ये पेढा दिला, म्हणले महाराज माझा मुलगा वर्गामध्ये पहिला आला. आता आपल्या शेजाऱ्याचा मुलगा शाळेमध्ये पहिला आला, काय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. अहो आपला शेजारी निश्चितपणे शाळेचं नाव लौकिक करणार, आपल्या कॉलनीचं करणार असा आनंद वाटला. आणि मग मी त्यांना विचारलं, तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते? त्यांनी सांगितलं कोणीच नव्हतं, एकटाच होता. पेढे कशाचे वाटताय? अहो त्याला 35% मार्क पडले तरी वर्गामध्ये पहिलाच आहे ना. परंपरा अशी आहे, लक्षात घ्या. संत 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 आम्ही का सांगत असतो? संत आमचे पंचप्राण काय आहेत? संतांसाठी जीव ओवाळून टाकावा. कशासाठी? कारण अधिकार देण्याचं काम आम्हाला संतांनी केलेलं आहे, म्हणून संतांसाठी प्राण ओवाळून टाकावं वाटतं. लक्षात घ्या. ज्ञानाची परंपरा, ब्रह्मज्ञान आणि आत्मस्थिती ही सगळी ज्ञानाची परंपरा असताना जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं की अरे आम्हाला अधिकार नाही. तुकोबाराय सांगतात, वेदांची अक्षरे याज्ञिके ऐकावी, आम्हीन ऐकावी श्रावणीती. वेदामावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. वेदांची अक्षरे ऐकण्याचा अधिकार नाही. आम्ही ऐकावी कानीती, कोणी ऐकावी? याज्ञिके ऐकावी. आम्हाला अधिकार नाही महाराज. वेद रुसून गेले आमच्यावर, मग आम्ही काही मान खाली घालून नाही बसलो, काही हरकत नाही. वेदांचा बाप पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं नाव आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं. आता मुलाच्या बापाला सोबत जर आपण सोबत मैत्री केलेली असेल तर बाप जर त्याचा मित्र असेल तर त्याचं लेकरू काय करणार आहे? विचार करा. लेकरू काय करणार आहे? वेद कुणाचं मूल आहे? वेद पांडुरंग परमात्म्याचं मूल आहे. तुकोबाराय म्हणतात लेकरू रुसलं हरकत नाही, बापाचं नाव आम्ही कंठामध्ये धारण केलं. आपण उदाहरण घेऊया आपल्या सोप्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये. एका शाळेमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं. शाळेमध्ये गेल्यानंतर त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला आपण गेलो, पण तिथे मुख्याध्यापक म्हणतात की अजिबात ऍडमिशन मिळणार नाही. आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं की या शाळेचे संस्थाचालक तर माझे बालमित्र आहेत. मुख्याध्यापकाने शाळेतून हाकलून लावलं. आपण संस्थाचालकाला फोन केला, का? मित्र आहे, जीवनात आहे, सखा आहे. आणि म्हणलं काय काम करणार? आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण मला माझं काम माझ्या लेकराचं ऍडमिशन करायचं आहे. आता संस्थाचालकानं मुख्याध्यापकाला फोन केला. आता बापानंच लेकराला फोन केल्यानंतर त्याला आपल्या घरी येऊन सगळ्या सह्या वगैरे घेऊन ऍडमिशन करून देणं क्रमप्राप्त आहे. त्या पद्धतीने तुकोबाराय सांगतात, हजारो वर्षापासून अधिकार नाकारला, काही हरकत नाही. पण अधिकार नाकारल्यानंतर सुद्धा ज्यांच्यापासून वेद निर्माण झाले त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव आम्ही आमच्या कंठात धारण केलेलं आहे आणि त्यालाच आमचा मित्र आणि सखा बनवून घेतलेला आहे. ही भक्ती परंपरा आहे. विठोबा पण हे करत असताना ज्यांना वेदांचा अधिकार आहे त्यांना त्याचा अर्थ माहित आहेच असं नाही. बरोबर आहे. वेदांचा अधिकार आहे, वेद वाचन चालू आहे, पण त्या वेदांच्या ऋचांचा अर्थ कळाला का? कारण अर्थ कळाला असं कधी म्हणता येतं? तुमच्या आचरण कसं याच्यावर म्हणता येतं. पण आचरण जर त्या ज्ञानासारखं नसेल तर तुम्ही भाराभर जरी ग्रंथ वाचले तरी त्याला अर्थ उरत नाही. म्हणून मध्ये एक अशी परंपरा निर्माण झाली महाराज, वेदांचे जे उच्चार आहे ना, फक्त त्या उच्चाराकडे लक्ष द्यायचं, अर्थाकडे लक्ष द्यायचंच नाही. फक्त उच्चार चांगला झाला पाहिजे. आणि मग त्याचा स्वर आहे
वेदांचा तो अर्थ आम्हासेच ठावा वेदांनी व्हावा भार माता. आता महाराजांनी 10 मिनिटांपूर्वीच सांगितलं तुकोबरायाला अधिकार नव्हता याचं प्रमाण दिलेलं आहे. आणि एकीकडे तुकोबराय म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हासेच ठावा. लक्षात घ्या याच्यामध्ये तफावत नाही काही. पहिल्यांदा म्हटलं अधिकार नाही आणि दुसऱ्यांदा म्हणतात अर्थ आम्हालाच माहिती. त्याचं कारण आहे त्यांच्यापर्यंत जो अर्थ पोहोचला होता तो अर्थ चुकीचा होता. पण समतेचा अर्थ काढण्याचं काम आमच्या संतांनी केलं आहे. म्हणून भक्ती परंपरा आणि संत परंपरा जातीभेद वर्णभेद कोणताही भेद लिंगभेद भाषाभेद मानत नाही. बरोबर आहे. भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. वारकऱ्यांची विचारधारा काय. अरे या जगामध्ये देव कुठं आहे. कुणा मंदिरात आहे का कुणा देवळात आहे का. त्याच्यापेक्षा जास्त देव कशामध्ये असेल. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भूतामध्ये आहे. आणि आप तैसाची दुसरा जसा मी आहे तसाच दुसरा आहे याची जाणीव होणं हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि म्हणून संतांचं ब्रह्मज्ञान आणि परंपरेचं ब्रह्मज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विठोबा ब्रह्मज्ञानाचा अर्थ कळावा म्हणून थोडक्यात धावती पार्श्वभूमी तुम्हाला सांगणार आहे. मग तुकोबराय म्हणतात वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे बाकीच्यांना माहित नाही. बरोबर आहे. त्यांनी फक्त भोकाटपट्टी केली होतं. वेदांचे गवर न कळे पाठका अधिकार लोका नाही वीर. दुसरं प्रमाण आहे गहर म्हणजे अर्थ पाठक म्हणजे वाचणारा. तुकोबराय स्पष्टपणे म्हणतात वेदांचे गवर न कळे पाठका. त्यांना गहर म्हणजे अर्थ मतितार्थ माहित नाही आणि बाकीच्यांना अधिकार नाही. बरोबर आहे. बाकीच्यांना अधिकार नाही. मग अधिकार द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे. तुकोबरायांनी वेदांचा जो काय आजपर्यंत पारंपरिक अर्थ लावण्याची पद्धत होती अर्थ लावण्याची पद्धत बदललेली आहे. आता वेदांमध्ये 3 भाग आहेत. वेदांमध्ये 3 भाग आहेत. धावतो तुम्हाला सांगतो. आता खरं तरी तो वेद किती लोकांनी वाचलेत मीही वाचले नाही परंतु तरी आपल्यापर्यंत जो अर्थ पोहोचलेला आहे त्या अर्थानुसार त्याचा अर्थ जर विवरण करायचं असेल वेदामध्ये 3 खंड आहेत. पहिलं कर्मकांड आणि शंकराचार्याच्या अगोदर जेवढे काही वेदांचे अभ्यासक झाले त्यांनी वेदांच्या पहिल्या भागाला कर्मकांडाला प्रचंड महत्व दिलं. म्हणजे यज्ञ यागादी कर्मकांड असेल बाकी सर्व कर्मकांड असतील त्या पहिल्या खंडामध्ये येतात. आणि नंतर त्याच्यामध्ये उपासना कांड दुर्लक्ष ते म्हणजे गौण आहे. कर्मकांडासमोर उपासना कांड गौण आहे. त्याच्यानंतर ज्ञानकांड आहे ते म्हणजे ते सुद्धा गौण आहे. मग काय केलं शंकराचार्यांपर्यंत आजपर्यंतची पद्धती फक्त कर्मकांडाला प्रचंड महत्व देणारी होती. आणि त्याच्यानंतर शंकराचार्यांचा अवतार आहे. आणि शंकराचार्यांचा अवतार झाल्यानंतर वेदांचं अध्ययन केलं. आणि वेदांचं अध्ययन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेदांचा संपूर्ण सार म्हणजे वेदांचं जे ज्ञान आहे ज्याला वेदांत आपण असं म्हणतो संपूर्ण सार त्याचा संपूर्ण अर्थ जो संपूर्ण वेदांत आहे तो वेदांच्या 3ऱ्या खंडामध्ये आहे. आणि त्यांनी काय केलं कर्मकांड सोडले. या कर्मकांड उपासना सुद्धा सोडून दिली आणि फक्त ज्ञान निवडलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्याला ज्ञान प्राप्त होईल त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून पहिल्या मीमांसकांनी वेदांमधल्या कर्मकांडाला महत्व दिलं आणि उत्तर मीमांसकांनी वेदांताला महत्व दिलं. आणि तुकोबराय याच्या पुढे म्हणतात तुका तरी बोले सहजवाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. आणि मग तुकोबरायांनी सांगितलं की अरे जो भाग पूर्व मीमांसकांनी उचलला तिथेही अधिकार नाही आणि जो भाग उत्तर मीमांसकांनी उचलला ज्ञान मार्गात तिथेही अधिकार नाही. मग आपण काय केलं पाहिजे. आपण उपासना जो भाग आहे तो निवडला पाहिजे. आणि उपासना भाग जर कोणता असेल तर तो संतांचा भक्ती मार्ग आहे. आणि तो भक्ती मार्ग जगाला देण्याचं काम वारकरी संतांनी केलेलं आहे. विठोबा म्हणून तुकोबरायांनी शपथ घेतली खंडे निवडितो वेदांची. वेदांचे खंड मी निवडतो. वेदांचे विविध Bye.
हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ज्याला ब्रह्मज्ञान विमार्ग उपासनेचा असा निर्माण केलेला आहे, हा भक्ती मार्ग इतका सोपा निर्माण केलेला आहे की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ज्याला आत्मस्थिती प्राप्त झाली आणि ज्याला वाटलं की आता मी जीवन मुक्त झालेलो आहे, त्याला सुद्धा वाटावं की हे मुक्तीची अवस्था मला परवडणारी नाही, मला भक्तीची अवस्था सर्वश्रेष्ठ आहे आणि या मार्गाने मी गेलो पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मला भक्ती मार्गात घ्या म्हणून अशा ब्रह्मज्ञानी झालेल्या माणसांनी सुद्धा भक्ती मार्गामध्ये येऊन संतांसमोर लाळघोटेपणा करायला लावे लागले. म्हणजे शिवी आहे, परंतु कितीही ब्रह्मज्ञानी असेल पण त्याला सुद्धा लाळ घोटवायला लावेल का? आमचा मार्ग इतका मोठा आणि सरधोपट आहे ना, कुणीही या भक्ती मार्गाच्या प्रेमामध्ये पडावं. एक सोप्या भाषेमध्ये सांगतो, लाळ घोटवणेपणा करणे म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगलं पाहिजे. आता लग्नामध्ये डीजे लागतात. पूर्वीच्या काळात डीजे नव्हते, पूर्वीच्या काळामध्ये बाजा वाजायचा. आता तुमच्या इकडे बाजा म्हणतात का काय मला माहित नाही, पण आमच्या इकडे बाजा नाही. आणि त्याच्यामध्ये मग ते डफ वगैरे काय जे असतो ते प्रकार असायचा आणि स्वर देण्यासाठी ते शहनाई असेल, त्याला पुंगी म्हणतात आमच्या इथं. अजून काही शब्द आहे का त्याला? बरोबर आहे. आणि मग आता लग्नाची वेळ झाली, पाहुणे ताटकळे, परंतु नवरदेव जो आहे त्याचे मित्र इतके नाचायला लागलेत, इतके नाचायला लागलेत, वेळ टळलेली आहे, जेवणाची वेळ झाली, पण अक्षता पडायला तयार नाहीत. आता काय केलं पाहिजे? कुणीतरी सांगितलं जा मुलांना आवरा, आणि शहाण्या माणसाला सांगितलं आहो ते कुणाचं ऐकत नाही. बरोबर. तरुण मुलं ते कुणाचं ऐकण्याच्या मनच नाही. नाही मित्रांना सांगू नका, त्याला बंद करायला सांगू नका. म्हणजे आपल्याकडे चिंचा आहेत का रे म्हणले? तुम्ही हो आहेत ना म्हणले, चिंचा घेऊन या. आणि मग चिंचा घेऊन आले आणि आल्यानंतर जो पिपाणीवाला होता त्याच्या समोर उभं राहून चिंचा असे खायला लागले. आता चिंचा खायला लागल्यानंतर जगामध्ये असा कोणताही माणूस नाही की ज्याच्या तोंडामधून लाळ बाहेर पडत नाही. आता जो पिपाणी वाजवणार आहे ते चिंचा बघितल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये धबधबा सुरू झाला महाराज. आता कशी वाजणार आहे? लक्षात आलं लाळ घोटेपणा काय असतो ते? बरोबर आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचं? लाळ घोटेपणा असा आहे. अशा पद्धतीनं मग लाळ घोटेपणा करणे म्हणजे पुढं करणे. आज भक्ती मार्ग इतका मोठा झालेला आहे, हा संप्रदाय इतका विस्तीर्ण झालेला आहे की आज सुद्धा स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणणारे लाळ घोटेपणा करायला लागलेले आहे. माझा निर्देश कोणाकडे आहे तुम्हाला समजला असेल. आणि ज्या ज्ञानोबरायांनी आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा जगामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिलेला आहे, भक्ती मार्गातला जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ, त्याला अजूनही तोड नाही आणि पुढे सूर्यचंद्र असेपर्यंत त्या ग्रंथाला तोड निर्माण होणार. इतका मोठा भक्ती मार्गाचा ग्रंथ आम्हाला दिला. प्रमाण आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? वारकऱ्या कितीही ज्ञान असू द्या, याच्या पलीकडे वारकरी एकही शब्द प्रमाण मानत नाहीत, कारण तो मार्ग संतांनी निर्माण करून दिला. आणि असं असताना सुद्धा याच्यामध्ये काही लाळ घोटेपणा करायला लागले. आमचा आधी ग्रंथ लई श्रेष्ठ आहे म्हणायला लागले. काय करायचं तुझा ग्रंथ? तुमचा ग्रंथ श्रेष्ठ आहे ना, मग तुम्ही तुमच्या ग्रंथाचं श्रेष्ठत्व सांगा ना. पण आमच्या संतांच्या ग्रंथांच्या त्याचा कमीपणा करून, त्याचा उपवास करून, त्याचा अवमान करू नये. तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे ना, डोक्यावर घेऊन जायचा, आम्हाला घेणे घेऊन. पण फिरायचं वारकऱ्यांसोबत, राहायचं वारकऱ्यांसोबत आणि बोलता बोलता कुठंतरी सहज बोलून जायचं की ज्ञानेश्वरीपेक्षा ज्ञानेश्वरी काय तर टीका आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. बरोबर आहे. संतांच्या अभंग काय संकलन केलेलं आहे. बरोबर आहे. एकनाथी भागवत सुद्धा टीकच आहे. उद्धवाला जो उपदेश केला तो भागवतामध्ये आहे. बरोबर, ते सुद्धा आधारभूतच ग्रंथ आहे ना. आणि तुकोबरायांचा अभंग म्हणजे काय? संकलनच आहे. संकलन आहे म्हणजे काय? याचे 4 अभंग, त्याचे 4 अभंग, याचे 4 अभंग घेतलेत का? अहो, तुकोबरायांचा अभंग संकलन आहे, पण 5000 वर्षाची परंपरा आणि फक्त खोटविण लाळ ब्रह्मज्ञाने हाती. एक अभंग जर म्हटला ती समग्र व्यवस्था स्तराभूत करण्याची ताकद तुकोबरायांच्या फक्त एका अभंगामध्ये आहे. आणि एका अभंग जर तो तुकोबांचा घेतला त्याच्यावर शेकडो ग्रंथ निर्माण होतील, एवढी ताकद संतांच्या विचारधारेमध्ये असताना आमचा ग्रंथ कसा ग्रंथ म्हणून श्रेष्ठ सांगायचं कारण काय? मला कोणीतरी फोन केला म्हणजे महाराज तुम्ही त्यांच्याबद्दल लिहू नका. मी म्हणलं अहो, संतांबद्दल बोलल्यानंतर आमचा बाप असेल तरी आम्ही सोडत नाही. संत म्हणजे पंचप्राण आहेत ना, कसं सोडायचं? ते म्हणले नाही नाही लई धार्मिक आहेत म्हणले. मला काय सांगायचं, इथली पब्लिक फार सुज्ञ आहे. तुम्हाला सगळं म्हणजे त म्हणलं की ताक आणि त म्हणलं की तपेली समजतं. आणि तसं समजायला पाहिजे. कसं समजायला पाहिजे? काही गोष्टी उलवडून बोलल्या पाहिजेत का?
काही गोष्टी समजायलाच पाहिजेत. उदाहरण आपल्या गावात दृष्टांत तुम्हाला सोपा सांगतो की आता एकदा माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्या घरी एक व्यक्ती आली. आता काही काही व्यक्ती गावामध्ये अशा असतात महाराज, विशेषतः आमच्या इकडं, ते असं वाटतं की याला आज दिवसा मला दिसूच नाही, पण नेमकं ते घरी येऊन बसल्यानंतर काय करायचं. आणि एकदा बोलायला सुरू केलं की ते काय उठायलाच तयार नाही. 1 तास झाला, 2 तास झाला, आता पुढचा कार्यक्रम. मग काय करायचं, मुद्दा त्यानं बाहेर जावं म्हणून मी बायकोला आवाज दिला. का काय ते पाणी तापलं का, मला जरा आंघोळ करायची होती. अहो काय येडबीड लागले काय म्हणे तुम्हाला, आताच आंघोळ केली म्हणे घंटाभरापूर्वी. समजलं ना मला काय म्हणायचंय. मी कशासाठी म्हटलं होतं, बायकोला आवाज दिला पाणी तापलंय का, आणि तिने म्हणा हो हो पटकन आंघोळ करून घ्या थंड होऊन जाईल, म्हणजे तो बसलेला माणूस निघून जाईल. लक्षात आलं ना. तसं काही ठिकाणी पाणी तापलं पाहिजे, नाव घेण्याचा गरज नाही. आपण संतांचं नाव घेतोय, बरोबर आहे. मला एकानं फोन केला, म्हणजे महाराज ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, ज्यांच्याबद्दल लिहिताय फार धार्मिक आहेत म्हणले. बोला हो आहेत ना धार्मिक, पण तुम्हाला गंमत सांगू का, मंबाजी भट सुद्धा धार्मिकच होता. मी काय सांगतोय, मंबाजी भट सुद्धा धार्मिकच होता, परंतु सगळं आयुष्य गेलं. परंतु तुकोबारायांसारख्या संत श्रेष्ठांचा अवमान, पदोपदी अवमान करण्याचं मात्र सोडलं नाही. त्याच्या धार्मिकतेला काय करायचं सांगा. केवळ धार्मिक आहे माणूस म्हणून काही ऐकून घ्यायचं, ऐकून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की अरे आम्ही असा मार्ग निर्माण केला की ब्रह्मचारी जरी असेल तरी तो आमच्या या मार्गामध्ये येऊन लाळ घुटण्याचं काम करणार आहे. साधनं भरपूर आहेत, साधनं किती आहेत जगामध्ये, भरपूर साधनं आहेत, अवघड साधनं आहेत की काही साधनं तर ईश्वर प्राप्तीची एवढी अवघड आहेत की लोक जायचे त्या हिमालयामध्ये उलट लटकायचे झाडाला ईश्वर प्राप्तीसाठी. झाडाला उलट लटकायचं. आता हिमालयामध्ये थंडी काही कमी असते का, बरं अंगावर एकही वस्त्र नाही, निर्वस्त्र अवस्था आहे, लज्जा रक्षणापुरते वस्त्र घालायचे, झाडाला उलट लटकायचं, अन्न पाणी काही ग्रहण करायचं नाही. का, मला ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. आणि तशा परिस्थितीमध्ये येणारे जे कावळे आहेत ते कावळे येऊन त्या शरीराचे लचके त्या साधकाचे तोडायला लागलेले आहेत महाराज. आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा तो साधक त्या कावळ्याला विनंती करायला लागलेला आहे, कावळ्या माझ्या सर्वांगाचे लचके तोड, माझा संबंध मास शरीराचं खाऊन टाक, फक्त माझ्या डोळ्याचे लचके तोडू नको. कारण माझ्या या साधनेमुळं जर ईश्वर प्रसन्न झाला आणि ईश्वर जर मला दर्शन देण्यासाठी आले ना, केवळ त्यांचं दर्शन घेण्यासाठी माझे डोळे तेवढे शिल्लक ठेव. आता एखाद्याला म्हणलं की तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल तर हिमालयात जाण, गुट्ट लटकान, कावळे अंगाचे तोडते, मग शक्य आहे का. ते काय म्हणतील आयोजकांना जाऊन भेटतील, कोणालाही बोलवा जातो महाराजाला बोलू नका, तुला अवघड साधना सांगायला म्हणतील की नाही, किती अवघड साधना आहे. पण संतांनी आम्हाला जगात सगळ्यात सोपं साधन सांगितलं की तुम्हाला घर सुद्धा सोडायची गरज नाही, दार सोडायची गरज नाही, राणा वनात जायची गरज नाही, दर्या डोंगरामध्ये जाण्याची गरज नाही, कड्या कपारीमध्ये जाण्याची गरज नाही. मग काय करायचं, अरे जिथं बसलेला आहात ना तिथंच नाम संकीर्तन साधन पैसो संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. भक्ती करायची आहे तर त्या ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर ईश्वराला नाम असलं पाहिजे. सगुण भक्तीमध्ये ईश्वर आहे ना, सगुण साकार ईश्वर आहे, मग त्याला नाम असलं पाहिजे. आणि मग त्या नामाचा केवळ जप जर केला ना, त्या ईश्वराचं केवळ नाव जर घेतलं ना महाराज, तर तुम्हाला घरदार सुद्धा सोडण्याची गरज नाही. जिथं आहात तिथं देव तुम्हाला भेटायला येतो. किती सोपा मार्ग आहे. हिमालयात जाऊन लटकणं चांगलं का घरी बसल्या देव आपल्या घरी आपलं घर शोधत येणं चांगलं. संतांनी एवढं सोपं काम केलेलं आहे. कर्म मार्ग इतका किचकट आहे की कर्माचं आचरण सगळ्याकडून होणं शक्य नाही महाराज. कर्मकांडांचा मार्ग, एक उदाहरण मी नेहमी दृष्टांत सांगत असतो की कर्मकांड बऱ्याच लोकांना त्या काळामध्ये माहित नव्हतं. कर्म मार्ग आचरणासाठी किती कठीण आहे. एका गावामध्ये म्हणजे सत्यनारायण करणारे बिचारी बुवाजी होते आणि मग ते सगळ्या गावामध्ये सत्यनारायण करायचे. एकदा असं झालं की एक बिचारी शेतातली बाई शेतकरी ती आली, तिनं बघितलं बुवाजी एका आपल्या शेजारच्या घरामध्ये सत्यनारायण करायला लागलेले आहेत आणि तिला हे वाटलं हा जो सत्यनारायणचा कर्ममार्ग आहे तो आपण आचरण केला पाहिजे. आणि तिनं त्या बुवाजीला भेटले आणि म्हटले महाराज मला सुद्धा माझ्या घरामध्ये सत्यनारायण करायचंय. ते म्हणे मला काही महिनाभर तारीख मिळणार नाही, सकाळी एकाकडे दुपारी एकाकडे रात्री एकाकडे. म्हणजे आज कीर्तनकारांची तशीच अवस्था आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे
कीर्तन व्हायला लागले, चांगली गोष्ट आहे, वाईट म्हणून सांगत नाही, चांगलं आहे. समाजाला नैतिक उपदेश करणारे महाराज निर्माण झाले पाहिजे, त्यांनी केले पाहिजे, बरोबर आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं मला काही तारीख मिळणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये अशा सकाळी मला रिकामा वेळ आहे, त्या काळात तुम्हाला सत्यनारायण घेता येतो का बघा. कर्ममार्ग किती अवघड आहे आचरण करण्यासाठी. त्यांनी सांगितलं महाराज काही हरकत नाही, पण तिनं आयुष्यामध्ये कधी कर्ममार्गाचं आचरण केलं नव्हतं, काय काय करावं लागेल ते म्हणजे काही नाही, घर जरा झाडून झोडून घ्या, साफसूफ करा, रांगोळ्या वगैरे टाका, शेणानं सारवून घ्या आणि घर साफ करा, त्याच्यानंतर मी आल्यानंतर पूजा जे काय असते ती मी पूजा करतो. आता दिवस उजाडला, महाराज आले, बुवाजी आले आणि बघतात तर काय, ज्या बाईच्या घरी, ज्या महिलेच्या घरी, ज्या शेतकरी महिलेच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा घालायची आहे, तिचं अजून घराला शेणानं लिपणं चालू आहे, अंगण झाडलं नाही, शेण सगळं पडलेलं आहे, अहो भिंतीचे काही पापुद्रे गळून पडलेले आहेत. आणि त्यावेळेस बुवाजी निघालो, काय हो म्हणले, तुम्ही तर तयारी काहीच केली नाही. म्हणले महाराज मला काही माहितच नव्हतं, मी बऱ्याच एकटीच आहे, म्हणजे घरामध्ये बऱ्याच दिवसापासून करायला लागले, पण मला काही आवरायला तयार नाही, पण आता तुम्ही आलात तर वापस जाऊ नका, आता मी तुम्ही काही करा पण सत्यनारायण घालाच. ते म्हणजे असं जमत नाही, सत्यनारायणला जे सत्यनारायण ज्यांच्या घरी घालायचं तो यजमान पुढे बसला पाहिजे. आता तुमची तर आंघोळ झालेली पण दिसत नाही, तुम्ही आता कशी पूजा करणार. ते म्हणजे काही हरकत नाही, नवरा घरामध्ये झोपलेला आहे, त्याला मी पाठवते, पण तुम्ही आता वापस जाऊ नका म्हणले महाराज. आणि नवऱ्याला उठवलं, पटकन तयार व्हा, महाराज आलेले आहेत आणि पटकन सत्यनारायण करा. आता हे नवरा उठला, बायकोनं सांगितलं म्हणून पटकन सत्यनारायणच्या पूजेसाठी येऊन बसला. पण कर्म मार्गाचं आचरण इतकं कठीण आहे, त्याच्या अगोदर त्यानं कधी मार्गाचं आचरण केलं नव्हतं. त्यावेळेस गुरुजीला विचारले, म्हणले गुरुजी तुम्ही आला तिथं, पण आता हे कसं याचा विधी करायचा मला हे विधीच माहित नाही. आता याला विधी समजून सांगायचा की एक तासात इथं बसल्यावर. गुरुजी म्हणले काय नाही, टेन्शन घेऊ नको म्हणले, अगोदरच उशीर झालाय, मला दुपारी दुसऱ्या घरची पूजा आहे, तू फक्त एकच काम कर, मी जे म्हणतो ते म्हणायचं. गुरुजींनी सांगितलं काय, मी जे म्हणतो ते म्हणायचं आणि मी जे करतो ते करायचं. म्हणजे याच्या पलीकडे काहीच नाही म्हणजे सोपे आहे म्हणजे पूजा. आणि मग गुरुजींनी पूजा सुरू केली, त्याने काही मंत्र म्हणले, मंत्र म्हटल्यानंतर त्याला सांगितलं डोळ्याला पाणी लाव. त्यानं म्हटलं डोळ्याला पाणी लाव. कोणाला म्हटलं, त्या बाईच्या नवऱ्याला, डोळ्याला पाणी लावा. त्यानं गुरुजीकडे बोट केलं, डोळ्याला पाणी लावा. अरे म्हणे तुला म्हणतोय. त्यानं म्हटलं अरे म्हणते तुला म्हणतोय. अरे काय गाढव आहेस का, अरे काय गाढव आहेस का, का बिचाराला माहितच नाही कर्म मार्गाचं आचरण कसं करायचं. बरं गुरुजीलाच म्हणले मी जे म्हणतो ते म्हणायचं. अरे म्हणले गाढवा मी तुला सांगतोय. आणि त्यांनी तिथं सांगितलं अरे म्हणले गाढवा मी तुला सांगतोय. गुरुजीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, एवढा पटपट माणूस मी कधी बघितला नव्हता. गुरुजींनी पूजा सोडली आणि खडकन त्याच्या कानाखाली हलवली. आणि तेव्हा त्याला वाटतं आता खरी पूजा सुरू झाली महाराज. काय त्याच्या काही पूजेला अर्थ का म्हणजे आता खरी पूजा सुरू झाली. बरं गुरुजींचा आदेश आहे, मी म्हणतो ते म्हणायचं आणि मी करतो ते करायचं. आता गुरुजींनी कानाखाली मारल्यावर ते मागे बसणार आहे का गुन्हाने, ते आपल्या पाठावर बसणार. काय कर गुरुजीच्या मुस्कट ह्या कर्म मार्गा हल्ल कानाखाली. आता गुरुजीला आयुष्यामध्ये त्याच्याकडे लहानपणी बापानेही मारलं नव्हतं, याला मारले म्हणल्यावर काय साधं सोपं आहे का. पूजा वगैरे सगळी बाजूला सोडली, त्याचं बखोट पकडलं, कॉलर पकडलं, त्याला लोळवलं आणि त्याच्या छातीवर बसून त्याला बुक्क्या मारायला लागली. आणि 2-3 मिनिटं बुक्क्या मारल्यावर त्या शेतकऱ्याला वाटलं हा आता या गुरुजीची पूजा संपली, आता माझी पूजा आहे. त्यानंही त्याचं बखोटं पकडलं, त्याला आडवं पाडलं आणि त्याला ठोकायला सुरू केलं. आणि असा कार्यक्रम 1 घंटा झालं चालू आहे. पूजा बाजूला हरी कर्म मार्गाचा आचरण. आणि शेजारची बाई आली आणि तिने विचारलं का ग सखूबाई तुमच्या घरी तर आज सत्यनारायण होतं ना. ते म्हणलं ते बघ म्हणले 1 घंट्यापासून चालू आहे. बरोबर आहे. म्हणून संतांनी काय करावं, संतांनी आम्हाला मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार ह्या ज्या सूक्ष्म वाटा आहेत कर्म मार्गाच्या मोडून टाकलेल्या आहेत. ज्ञान मार्गाच्या ज्या दुस्तर वाटा आहेत तपाच्या त्या सगळ्या मोडून टाकलेल्या आहेत. आणि सोपा राजमार्ग आम्हाला दिला आणि सांगितलं की तुम्हाला जर ईश्वर प्राप्ती करायची असेल तर काही सायास करायची गरज नाही, फक्त त्या देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं की ते तुमच्या घराचा पत्ता शोधत तुमच्या घराकडे येतात. हा भक्ती मार्ग आहे. विठोबा आमच्यासाठी सोपा सर्व सोपं जे अवघड ते सोपं करून सांगतात त्याला संत म्हणतात. बरोबर मी काय सांगितलं, जे अवघड सोपं करून सांगतात कारण त्यांना तुमच्या उद्धारात बळ असते. त्यांना जर वाटतं समजला नाही तर त्याचा उद्धार कसा होईल, म्हणून जितकं सोप्यातलं सोपं तेवढं सोपं करून सांगतात. आणि जे सोपं आहे
त्याला किचकट आणि अवघड करून टाकतात, त्याला ज्ञानी म्हणतात. त्याच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? मग त्याचा ज्ञानाचा काय उपयोग आहे? संतांनी सोपे वर्म सांगितले आणि समाधी करण्याचं काम समाधी धारण केली ब्रह्मरस. संतांनी नाम संकीर्तनाचा मार्ग आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि नामरूपी साधन इतकं सोपं आहे की याच्यासाठी कोणत्या अधिकाराची गरज नाही. नाम घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणता मुहूर्त पाळण्याची गरज नाही. जेव्हा इच्छा झाली तेव्हा देवाचं नाव घ्या. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत बरोबर आहे. आम्ही सोपा मंत्र सांगितला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सोपा मंत्र सांगितला आम्ही. नको नको ते वेगवेगळे मंत्र मला शिव ब्रह्मभूत चाल झाले की बोलवतो. हा चालू होते. चाल झाल्यानंतर बोलवतो. बरं ठीक आहे. विठोबा आणि हे सोपं वर्म आम्हाला सांगितलं. टाट्या फुट्याचा जो मार्ग आहे तो मार्ग दूर केला आणि असा मार्ग आम्हाला दिला. तिथं जातीचं बंधन नाही, तिथं पातीचं बंधन नाही, तिथं लिंगभेदाचं बंधन नाही, तिथं भाषेचं बंधन नाही. सकळांचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सर्वांना समान अधिकार देण्याचं काम संतांनी केलं. हजारो वर्षापासून त्यांना धर्म मार्गापासून मोक्षाच्या साधनापासून वंचित ठेवलं होतं महाराज. त्यांना सगळ्यांना अधिकार घरपोच देण्याचं काम आमच्या संतांनी केलं. म्हणून संत आमच्यासाठी पंचप्राण आहेत. आणि ज्या अधिकाराचं उल्लंघन करणारी माणसं आहेत त्यांना कितीही लोक संत म्हणत असले तरी आम्ही त्यांना पूज्य मानत नाही. आमच्यासाठी वारकरी संतच पूज्य आहेत. त्यांचा शब्दच प्रमाण आहे आणि त्यांच्या ग्रंथाच्या पलीकडे आम्ही कोणत्या ग्रंथाचं अवलोकन सुद्धा करणार नाही. तो आमच्यासाठी आदेश आहे. आणि म्हणून संतांनी आम्हाला नाममार्ग सांगितला आणि स्वतः मंत्र सांगितला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आम्ही हा मंत्र सोडून जगातले कितीही मंत्र म्हणले, हे मंत्र म्हणण्याचे अधिकार तुम्हाला नव्हते. संतांना अधिकार दिला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बरं, याच्यासाठी काही मुहूर्त बघावा लागतो का? त्याच्यासाठी काही विशिष्ट वेळच पाळली पाहिजे का? बरोबर आहे. न लगे आंघोळी तोंड धुवावे, नाम गोड सर्व भावी. आंघोळ करायची गरज नाही, बरोबर आहे. तोंड धुवायची गरज नाही. त्या मुखानं नाव घ्या. म्हणजे उद्यापासून आंघोळ करू नका असं मला म्हणायचं. आंघोळ केलीच पाहिजे.
आंघोळ केल्यानंतर तोंड धुतल्यानंतर सुचिरभूत होऊन नाव घेतलं अजून चांगलं, आपल्यालाही प्रसन्नता वाटेल. पण संत म्हणतात की हे जे काटे कुठे भेदाचे होते ते सगळे नष्ट करण्याचं काम संतांनी केलं आणि सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात या रे लहान थोर याती फल त्या नारे नर करावा विचार न लगे चिंता कमलासी. ब्राह्मण क्षत्रिय समान अधिकार दिला. बरं, ज्यांनी हजारो वर्षापासून अधिकार नाकारला त्यांना सुद्धा अधिकार देण्याचा औदार्य संतांकडे आहे. कारण संत मानवतावादी आहेत, संत समतावादी आहेत आणि सर्वांना समान अधिकार देण्याचं काम आमच्या संतांनी केलं. हा भक्ती मार्ग आहे. कर्मकांडात्मक मार्ग त्याचा सुद्धा अधिकार नाही, ज्ञानाचा मार्ग त्याचाही अधिकार नाही, पण उपासनेचा मार्ग संतांनी सांगितला आणि उपासना करण्याचा सगळ्यात सोपा भक्ती मार्ग आम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त देवाचं नाव घेतलं तरी देव आपल्याकडे येतात. आणि म्हणून संत तुलना करतात. देवाचं नाव घेणं म्हणजे काय? एक लहान लेकरू आहे, आपल्या आईला हाक मारतं आणि कितीही कामामध्ये असली आई आपल्या त्या लहान लेकराची हाक ऐकून काम सोडून धावत पळत त्याच्याकडे येते. इतका जीव त्या लेकरांमध्ये आहे. तसं देवाचं नाव घेणं म्हणजे भक्त हा लेकरू आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा आपली आई आहे, सगळ्यांची माऊली आहे. तिचं नाव जरी घेतलं तरी धावत पळत देव येतो. समारोप करायचं ना. अरे म्हणून संतांनी जो सांगितलेला मार्ग तो हा फक्त चाल घ्यायची वाटतं ना. तर अशा पद्धतीनं संतांचा जो मार्ग आम्हाला, त्यांनी भक्ती मार्ग आम्हाला दिला, तो भक्ती मार्ग आपण या भक्ती मार्गामध्ये आलेलो आहोत. आणि म्हणून आज जर कोणी एखादा ब्रह्मज्ञानी स्वतःला ब्रह्मज्ञानी असण्याचं सांगत असेल आणि आमच्यामध्ये येण्याबद्दल कुणालाही बंधन नाही, सर्वांनी यावं. आपण नाकारणारे कोण आहोत? संतांनी सगळ्याला अधिकार दिलाय, आपली पात्रता नाही. पण इथं आल्यानंतर आमच्या संतांच्याच वाङ्मयाला जर कमीपणा देण्याचं काम करत असाल तर हा वारकरी या महाराष्ट्रात खपून घेतला जाणार नाही. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण डोळे उघडे ठेवून जर आपण बघत असाल तर या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायावर दुसरी वैचारिक मूल्य लादण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मला वाटतं की शेतकरी कीर्तन महोत्सव का झाले पाहिजेत, कारण अशाच कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून बोळस वारकरी तयार होतात. आणि हे जे लोकांचं कारस्थान आहे याला विरोध करण्याचं काम अशाच पद्धतीचे वारकरी करू शकतात. म्हणून आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचं सर्वांचं कौतुक करा. या ठिकाणी कीर्तनासाठी मला आदरणीय हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोंडर यांनी बोलवलं, आदरणीय अजयजी गुरांडे यांनी बोलवलं. त्याबद्दल दोघांचे मी आभार मानतो आणि आजची झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. गोठवीन दाळ ब्रह्मज्ञान्या हाती, गोठवीन दाळ ब्रह्मा हाती, गोठवीन दाळ मुक्त आती मुक्त आत्मस्थिती ब्रह्मभूतिकाया ब्रह्मभूतिकाया होते देव ऐसा
तसे ठिकाणी ब्रह्मभूताया उपभूतानी आम्ही जातो तुम्ही कृपा तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा Bye.